नमस्कार, हरिओम. चातुर्मासातील कहाणी या उपक्रमाअंतर्गत ऐकूयात श्री हरतालकेची कहाणी. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. हे तुला आज मी सांगत आहे. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन तू होतीस. तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणास द्यावी ही चिंता पडली. इतक्यात नारद मुनी तिथं आले. त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे. हिमालयाला खूप आनंद झाला. नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. तू रागावलीस. महादेवा वाचून दुसरा पती करणार नाही हा तुझा निश्चय तू सखीला सांगितलास. मग दोघी अरण्यात आलात. नदीकाठी गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलंस. त्याची मनोभावे पूजा केलीस. भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं. वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझं पती व्हावं एवढीच इच्छा आहे. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. वडिलांना तू सर्व हकीकत सांगितलीस. तेव्हा मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. या हरतालिका व्रताचा विधी असा आहे. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब, फुले, माळा असं सगळं लावून ते स्थळ सुशोभित करावं. रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी आणि रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देवा ब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.